चिंचोली गावामध्ये दारूची विक्री होते, शाळेजवळ होते, अशी महिलांची तक्रार केल्यानंतर आपण पोलिसांशी बोललेलो आहे. पोलीस म्हणाले आमची कारवाई चालूच आहे. तरी पण उद्या चक्कर मारून ते नेमकं काय आहे ते पाहणार आहेत आणि जो कोण बेकायदेशीर कृत्य करत असेल, बेकायदेशीर दारू विक्री करत असेल त्यांच्यावर कारवाई होईल असं ते म्हणाले. आता चिंचोली गावामध्ये नेमकी हवा कोणाची? आशाताई, गुलाब पारखे, संतोष चव्हाण, पूजाताई बुट्टे किंवा अन्य कोणी? आता काय सांगाल, काय गावात परिस्थिती? प्रथम वाणी साहेब नमस्कार. चिंचोली नगरीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण आलात. थंडीचा काळ असून सुद्धा शेकोटी चालू आहे. हां, शेकोटी चालू आहे. थंडीचा मोसम असून सुद्धा आपण या ठिकाणी ज्या उत्कंठेने आलात. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी सध्या वातावरण तयार होतं आहे आणि तयार होत असताना उमेदवारसुद्धा तयार होत आहेत की आता प्रत्येक गटामध्ये 5 पक्षाचे 5 उमेदवार जर असतील तर त्यांच्या खाली जे गणामध्ये जे उमेदवार आहेत त्यामध्ये काही उमेदवार निश्चित झालेले नाहीत, काही उमेदवार निश्चित होतात. परंतु ज्यांनी आघाडी घेतलेली आहे त्यांचे उमेदवार निश्चित झालेले आहेत आणि पक्षाचं पाठबळ आणि कार्यकर्त्यांचं संघटन आणि प्रचाराची नीती आहे, रणनीती म्हणतो आपण त्याला, ती अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काही मंडळी राबवण्यात आलेली आहे. त्यामध्ये खास आवर्जून जर उल्लेख करायचा म्हटला तर संतोषदादा चव्हाण सर्वसाधारणपणे आज दादांचा आमदारांबरोबर आहेत. ते जुन्नर तालुक्याचे जे भाग्यविद्यार्थी आमदार आहेत शरददादा सोनवणे यांच्याबरोबर दादांनी या ठिकाणी शरददादांच्या माध्यमातून बरीचशी कामं या ठिकाणी दिलेली आहेत. आमच्या चिंचोली गावामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन जवळजवळ 2-3 दिवस चालू होतं आता कंटिन्यू. त्यामध्ये बरेचसे रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांचं उद्घाटन होत असताना निश्चितच आम्हाला त्यामध्ये आनंद आहे. आजपर्यंत जी कामं झालीत नाही ती कामं आज शरददादांच्या आणि संतोषदादांच्या माध्यमातून होत आहे. आणि अतुल शेट्टी काही कामं नाही केली? अतुल शेट्टी या गावात कामं नाही केली? अतुल शेट्टी कामं केली परंतु जी जशी दिसायला पाहिजेत ना दिसली नाही. आता कसं आहे, आपण रस्त्याने आलात, आपण इथे कॉन्क्रिटीकरण झालेले, गल्लीबोळात कॉन्क्रिटीकरण झालेले, इथे पेविंग ब्लॉक बसलेले आहेत आणि हे होत असताना सर्व कार्यकर्त्यांचं पाठबळ त्यांच्या पाठीमागे. आशाताई बुचकेंनी काय केलं गावासाठी? आशाताई बुचकेंबद्दल नो कॉमेंट्स. गुलाब शेठ पारखे? गुलाब शेठ प्रत्येक कार्यक्रमामध्ये भेटतात वगैरे, चर्चा वगैरे करतात. पूजाताई बुट्टे? पूजाताई बुट्टे पण आता कसं आहे, त्या नवीनच ह्या भागामध्ये उतरत आहेत आणि गावाचा कल कोणाच्या बाजून राहील? गावाचा कल कोणाच्या बाजून राहील? गावाचा मॅक्झिमम कल कार्यकर्त्यांचं जे संघटन आहे, तरुणांचं जे काम आहे, तरुणांचं काम आज तरुण सगळ्या विकास कामांवर खुश आहेत आणि दादांची जी कार्यक्रमाची जी धडाडी आहे, जो प्रचार आहे, सकाळी जे घरातून बाहेर पडतात तर संध्याकाळपर्यंत प्रचार करत राहतात आणि त्यांना संपूर्ण गटामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीचा पाठिंबा हे दिसून येत आहे. आणि तसं पाहिलं तर आत्तापर्यंत जेवढे इलेक्शन झालं त्यामध्ये रामदास शेठ असतील, आमच्या त्या आशाताई असतील, हेराताई असतील, स्वाती डोले असतील, हा जो मिनेर पट्टा आहे आमचा, हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि अजूनही तो शिवसेनेचा बालेकिल्लाच मानला जातो. आणि स्वर्गीय रामदास शेठ चव्हाण या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य झालं, परंतु ह्या संपूर्ण विकासाला आणि जुन्नर तालुक्याला शिवसेनेला ज्यांनी धुरा दिली ते आमच्या चिंचोलीचे सुपुत्र कैलासवासी मधुकरराव काशीद, ज्यांचं नाव ह्या चिंचोलीमध्ये त्यांनी फार मोठा विकास केला. बाळासाहेब दांगटांच्या काळापासून आम्ही जवळ 1988-89 शिवसैनिक आहोत, जुने शिवसैनिक. परंतु काळ बदलला पाहिजे, काळाचं परिवर्तन झालं पाहिजे. काळ हा परिवर्तनीय असतो. काही मंडळींनी समजा ठीक आहे खिशातून योगदान दिलं असेल, काही कामं केली असतील, परंतु आम्हाला खिशातल्या कामांचं योगदानाचं नाही. जिल्हा परिषदेमधून जो निधी मिळतोय तो गोरगरिबांपर्यंतच्या कल्याणासाठी, विकासासाठी जावा अशी आमची अपेक्षा असते आणि तो आणून देणारा कार्यकर्ता या ठिकाणी पाहिजे आणि त्याला भक्कम पाठबळ आमदारांचं आहे. आणि या ठिकाणी संतोषदादा आज आपण बाजार समितीच्या माध्यमातून पाहतो, त्यांनी अन्यायाला वाचा फोडली, त्या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर काम करत असताना त्यांनी कुलस्वामी कोऑपरेटिव्ह पतपेढीची एवढ्या शाखा निर्माण केलेल्या आहेत. आज चांगलं काम आहे त्यांचं आणि चांगल्या कामाचं कौतुक केलं पाहिजे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो, आमच्या चिंचोली गावामधले जे तरुण मंडळ आहेत, काही जुनी मंडळी, जुनी जाणती मंडळी आहेत शिवसैनिकांचा. आणि तुम्हाला हे माहिती आहे की आतापर्यंत झालेल्या इलेक्शनमध्ये शिवसैनिक कुठेही जागा सोडत नाही. आशाताईंबद्दल तुम्ही म्हणाले नो कॉमेंट्स, काय? भले ऐका, जरी शिवसैनिक म्हणून कालपर्यंत वावरत असतील, जर आज दुसऱ्या पक्षाकडे नुसतं तोंड जरी केलं तरी लोकांना रुचत नाही. तुम्हाला सगळं म्हणजे तर म्हणतात ताक ओळखता तुम्ही, त्यामुळे सगळ्याच गोष्टी बोलल्या पाहिजेत असं काय नाही. परंतु आम्ही आत्तापर्यंत त्यांचंच काम करत आलो, सगळ्यांचंच काम. आशाताईचं काम केलंय, गुलाब शेठचं काम केलंय, ज्यांनी कामं केली त्यांच्या पाठीभावर आम्ही राहिलोय. परंतु मी तुम्हाला मागे हे सांगितलं की काळाचं परिवर्तन झालं पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याकडे वेगवेगळी क्रिएटिव्हिटी असते
आपापल्या पद्धतीने निधी कसा ओढून आणावा तो त्या पद्धतीने करत असतो. गुलाब शेठ पाहिलेत, आशाताई पाहिलेत. आता थोडंसं कसं असं वाटतं की माणूस नवीन नवीन याच्याकडे जात असतो. बरोबर आहे का? तुम्ही आशाताईंबद्दल म्हणाले नो कमेंट्स, म्हणजे आशाताईंवर नाराज म्हणून, चेहरा बदलायचा म्हणून, का त्या रागावतात नाही, म्हणून, आशाताईंनी- नेमका प्रॉब्लेम काय? पहा, प्रत्येक वर्षी प्रत्येक काळामध्ये निधी वाढत असतो, कामं वाढत असतात. कामं कधी संपत नाही जनतेची कामं, पण जनतेच्या सतत संपर्कात असणारा मधल्या काळामध्ये मी नो कॉमेंट्स तुम्हाला आता का म्हटलं, मधल्या काळामध्ये बऱ्याचशा वेळाला काय कमी पडलं ह्यात मला निश्चित नाही सांगता येत, आता रात्र झाली. परंतु या ठिकाणी सांगू इच्छितो की निश्चितच संतोषदादाला आमच्या सर्वांचा पाठिंबा राहील. संतोषदाचं काम चांगलं आहे. संतोषदादा गोडवा माणूस आहे, कधी कोणावर रागवणार नाही आणि एक वैष्णव विचाराचा जोपासना करणारा माणूस आहे. कधी कधी रामकृष्ण हरी. कधी कधी गोड बोलणारे नाही, माणसं ठीक घात आहे. करतात. पण आपण सुद्धा हे बघा, जनता सुज्ञ आहे. खुली नाही, जनता सुज्ञ आहे. आणि जनता म्हणजे ही मी ओळखते. संतोष चव्हाणांचा विरोधक नाही, हा. पण अति गोड बोलणारी माणसं हा. कधी कधी घातक ठरतात असं निश्चित, आपण निश्चित, ऐकतो. निश्चित, निश्चित. पण कसं आहे फक्त थोडंसं की या ठिकाणी तुम्ही मला संतोषदादा म्हणजे मी तुम्हाला संतोषदादाबद्दल स्पेशली सांगणार होतो. मला बाकीच्या बद्दल कोणावर मी टीका कोणाबद्दल वाईट मत नाही. नाही, निश्चित नाही. कसं आहे, आम्ही बरोबर केलेले काम कार्यकर्ते आहोत आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत. टीका करू नये. ज्यांनी केलं त्याच्यापेक्षा चांगलं व्हावं, उद्देश हाच. ज्यांनी केलं त्यांनी भरपूर केलं. कुठं कमी पडलं असेल तर ती उणीव भरून काढण्यासाठी नव्या दमाची, नव्या रक्ताची या ठिकाणी गरज आहे, अशी आमची मागणी आहे. बाकी दुसरं काही नाही. आणि या ठिकाणी तुम्ही आलात, बाईट घेतली, धन्यवाद. गैरसमज नसावा. नक्कीच नक्कीच. ओके. आशाताई बुचके, गुलाब शेठ पारखे, संतोष चव्हाण, पूजाताई बुट्टे, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. चर्चा नेमकी ग्राउंड लेवलला काय असते हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न, आणि म्हणूनच चर्चा तर होणारच. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.